नमस्कार. सिग्नेचर बातमीपत्र प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 23 एप्रिल 2025 वार बुधवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. शहाणपण हे फक्त परिस्थिती हाताळण्यात नाही तर विचार करण्याच्या दृष्टिकोनात आहे. आजचा सूचना आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता किंवा छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 26हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे. मात्र या संकटातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेले अमरावतीचे 100हून अधिक पर्यटक सुखरूप आहेत. जाणून घेऊया या घटनेचे सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन घाटी येथे मंगळवारी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केलाय. लष्कर-ए-तैबाशी संबंधित द रेजिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हल्लेखोरांनी सैन्य आणि पोलिसांच्या गणवेशात येऊन पर्यटकांना लक्ष्य केलेत, ज्यामुळे 27हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झालाय आणि अनेक जण जखमी झालेत. या हल्ल्यात देशभरात खळबळ उडाली असताना अमरावतीसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेले अमरावतीचे 100हून अधिक पर्यटक सुखरूप असल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी दिली आहे. या पर्यटकांमध्ये अमरावती शहरातील रिंग रोडवरील छत्रपती पार्क येथे राहणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी मंगला बोडके, कृषी सहाय्यक छाया देशमुख, नीता उमेकर, युवा स्वाभिमान महिला शहर अध्यक्ष चंदा लांडे आणि गृहिणी सारिका चौधरी यांच्यासह अनेक कुटुंबियांचा समावेश आहे. निवासी जिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी सांगितले की हल्ल्याच्या काही तास आधीच अमरावतीचे हे पर्यटक बैसरन घाटीतून श्रीनगरच्या दिशेने निघाले होते. सध्या हे सर्व पर्यटक श्रीनगर आणि पहलगाम येथील खासगी हॉटेल्समध्ये सुखरूप थांबले आहेत. या हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. श्रीनगर आणि जम्मू येथे अतिरिक्त विमानसेवा सुरू करण्यात आल्या असून अनेक पर्यटक घाटी सोडून परतत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रीनगर येथे उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री अमर अब्दुल्ला यांनीही या हल्ल्याचा निषेध करत पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. अमरावतीतील पर्यटकांच्या कुटुंबियांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. मंगला बोडके यांच्या कुटुंबियांनी सांगितले की हल्ल्याची बातमी ऐकून आम्ही घाबरलो होतो, परंतु आमच्या कुटुंबातील सदस्य सुखरूप असल्याचे कळताच आम्हाला दिलासा मिळालाय. पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी स्थानिक प्रशासन यांच्याशी समन्वय साधला जात आहे. नमस्कार, मी सौ चंदा लांडे. आम्ही महाराष्ट्रातून आहोत. 11 जण आहोत आम्ही आम्ही टूर पॅकेजवर या ठिकाणी आलो आहोत आणि काल आम्ही पैगापूर इकडे श्रीनगरला आम्ही हॉटेलमध्ये आलो आहोत. पण त्या ठिकाणी जेव्हा ही घटना झाली आम्ही तिथं होतो आम्ही त्या ठिकाणी, पण तिथून आम्ही रस्त्याने निघालो. पण मी BP पेशंट असल्यामुळे आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी खाली थांबली आणि आमच्याच जवळचे जे लोक होते 10 जण ते वर गेले आणि खाली आले. आणि नंतर मग तेव्हापासून मग तिथून आम्ही समोर आल्यावर आम्हाला समजलं की अशी घटना झाली. तर तेव्हापासून माझी तब्येत खूप खराब झालेली आहे आणि रातभर मला झोप नाही, काही नाही. आणि इथं श्रीनगरला सुद्धा खूप बंदोबस्त आहे आणि अजूनही सुद्धा माझा BP वाढला. आणि ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये आम्ही आलो आहोत त्या ठिकाणी जो हॉटेलचा मालक आहे त्यांनी डॉक्टर अनुका विचारलं मला, माझी तब्येतीची काळजी घेतली
आणि ते म्हणत मी माझ्याजवळचे जे औषध पाणी होतं ते घेतलं आणि मुलीसुद्धा आमच्यासोबतच्या 3 मुली आहेत त्यासुद्धा खूप घाबरलेल्या आहेत आणि त्या रडतसुद्धा आहेत. तर आम्हाला आमच्या अमरावतीतून आम्हाला जे खासदार जे आमदार आहेत त्यांनी आम्हाला सुरक्षा प्रदान करावं अशी माझी विनंती आहे की आम्हाला आम्हाला सुरक्षा द्या, आम्हाला इथून लवकरात लवकर काढण्यात यावं अशी आम्ही त्यांना विनंती करत आहे. कारण की रस्ता बंद आहे, रस्ता बंद असल्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही. तर आम्हाला काहीतरी उपलब्ध द्यावा आणि CRP झाले, आर्मी झाले यांना आमच्याकडे पाठवा, आम्हाला इथून हलवा अशी आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो. बस आमची हेच विनंती आहे. पहलगाम मधील या दहशतवादी हल्ल्याने देशाला हादरविलेले असले तरी अमरावतीचे 100हून अधिक पर्यटक सुखरूप असल्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. या संकट काळात प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांचे प्रयत्न कौतुकास्पद आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या पर्यटन स्थळी हल्लेखोराने गोळीबार करून बेछूट गोळीबार करून 26 जणांना मृत्युमुखी पाडलंय. त्याच घटनेच्या ठिकाणी अमरावती शहरातील छत्रपती पार्क येथील अनेक नागरिक सुद्धा पर्यटक म्हणून त्या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणी आपण दाखल झाले आहेत. छत्रपती पार्कचा परिसर आहेत अमरावती शहरातील. या परिसरातील अनेक नागरिक जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी पर्यटक म्हणून गेले होते. आनंद सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय आणि त्याच परिसरात राहणाऱ्यांच्या परिसरामध्ये आपण थेट दाखल झालेले आहेत. अमरावती शहरातील छत्रपती पार्कचा परिसर आहेत. अनेक नोकरदार वर्ग महिलांची सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक म्हणून त्या ठिकाणी दाखल केले झाले होते आणि त्याच पर्यटन स्थळी प्रत्यक्षदर्शी असलेले नागरिक आपण जोडलेले आहेत. परत आलेले आहे, सुखरूप पोहोचलेले आहेत. त्या ठिकाणी घटना घडली आणि काय आता प्रत्यक्षदर्शी पाहिलं. आम्ही 21 तारखेला ज्या ठिकाणी जो आज हमला झाला त्या ठिकाणी आम्ही होतो. 11 ते 5 वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी एन्जॉय केला. असं खेडीमेडीचं वातावरण होतं, पण सुरक्षा भरपूर असताना सुद्धा हे कसं प्रकरण घडलं. आम्ही 22 तारखेला सकाळी श्रीनगरवरून दिल्लीला आलो. दिल्लीला आल्यानंतर आमची फ्लाईट लेट असल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला वेट करावा लागला दुसऱ्या सेकंड फ्लाईटसाठी. तर त्या ठिकाणी नंतर 2:30 म्हणजे 2:30 वाजता न्यूज झळकली की बा त्या ठिकाणी आतंकवाद्यांनी पर्यटकांवर हमला केला. त्या ठिकाणी मासूम लोकांचा बळी गेला. लोक हे एन्जॉय करण्यासाठी आणि आनंद मिळवण्यासाठी जातात. जर असं होत असलं ते फारच दुःखाची गोष्ट आहे. असं होऊ नये यासाठी शासनानं तेथील जे आमच्या कॉलनीतले सुद्धा काही मेंबर त्या ठिकाणी 11 लोक अडकलेले आहेत त्यांना सुखरूप या ठिकाणी पोहोचावं अशी मी शासनाला विनंती करतो. आपलं नाव काय सांगा? माझं नाव राजेंद्र रावसाहेब वाघ. या परिसरातून किती नागरिक गेले ते नाव त्यांचं काय सांगा? या परिसरातून जवळपास 11 लोक गेलेले आहेत. त्यापैकी एक मंगला बोडके आहेत, त्यांच्या चिरंजीव मुलगी आणि त्यांची बहीण, या कॉलनीतले उमेकर, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी, तसेच मंगलाताई यांच्या नागपूरच्या बहिणी आणि आपल्याच अमरावती मधल्या काय नाव त्यांचं छाया देशमुख आणि त्यांची मुलगी ह्या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. सध्या त्या हॉटेलमध्ये थांबलेल्या आहेत, सुखरूप आहेत, पण त्यांना तिथे निघण्यासाठी या ठिकाणी सुखरूप पोहोचण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे. आपण त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी आहात, कसा अनुभव राहिलेला आहे? तिथे सुरक्षा म्हटलं आपण की चोख बंदोबस्त होत आहे. त्या ठिकाणी जागोजागी सुरक्षा अशी तैनात होती. आम्हीच तुम्हाला काय झालं म्हणून, पण सुरक्षा खूप तैनात असताना सुद्धा असा प्रकार घडला हे फारच निंदनीय बाब आहे. पर्यटकांना कल्पनाही या गोष्टीची नसते. असं झालं, त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आपण कॉन्टॅक्ट केला असेल, कसा म्हणजे हल्ला झालाय? तर त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की पर्यटक म्हणजे गेले होते, त्या पर्यटकांना विचारण्यात आलं की बाबा तुम्ही का, कसे आहेत, कोण आहात म्हणून अशा पद्धतीने त्यांच्यावर डायरेक्ट शूट गोळीबार करण्यात आला. येथील अमरावती शहरात पोलीस महिला कर्मचारी मंगला बोडके या सुद्धा त्यांची चिरंजीव आणि मुलगी सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. परत आलेले आणखी आपल्यासोबत महिला जोडलेल्या आहेत. तर काही कसा अनुभव राहिलेला आहे? त्या घटना मोठी भीषण होती.
अनुभव खूप चांगला आहे. काश्मीर बघण्याजोगतं आहे. आम्हाला बरेच वर्षाचं चालू होतं की काश्मीरला जायचं म्हणून आम्ही हा प्लॅन केलेला होता. 15 एप्रिलला आम्ही गेलो. त्याला थांबवतो की ज्या ठिकाणी मंगला बोळके जे अमरावती शहर पोलीस या विभागामध्ये महिला कर्मचारी मधून त्या ठिकाणी कार्यरत आहेत, त्या सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. थेट आपण त्यांची संवाद साधूया. कुठे आहोत आपण? हा एका उमेदला बोलत आहे. आम्ही सुरक्षित आहे आता हा श्रीनगरला. हा घटना काय घडली? सुरक्षित आहे म्हटलं आम्ही आता श्रीनगरला आहे. बरं, घटना काय घडली तिथे? काल आम्ही तुम्ही बोलला जोशी तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत. त्या ठिकाणी मंगला बोळके ज्या महिला पोलीस कर्मचारी आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी अडकल्या आहेत, मात्र सुखरूप आहेत. या अमरावती शहरातील 11 पर्यटक म्हणून त्या ठिकाणी दाखल झाले होते. महिलांची मोठी संख्या आहे. त्याच पर्यटन स्थळी त्यांनी आनंद व्यक्त केला आहे, कारण की या ठिकाणी भारतात अतिशय उष्णतेचं वातावरण, मात्र जम्मू काश्मीरमध्ये थंड वातावरण असताना या ठिकाणी एन्जॉय करण्याकरिता पर्यटक गेले होते. आनंद व्यक्त करीत असताना तिथून परत निघाले आणि काहीच क्षणी त्या ठिकाणी आतंकवादी दाखल झाले आणि बेछूट गोळीबार झालाय. पुण्याची आपण जोडूया ताई, त्या ठिकाणी घटना कशी घडली काय आपल्याला माहित असेल? घटना प्रत्यक्ष म्हणजे आम्ही दिल्लीला एअरपोर्टला आल्यानंतर आम्हाला त्या न्यूज चालू दिसल्या आणि लगेच बघ आम्हाला लक्षात आलं, अरे आपण ते इथूनच आलो पहलगामवरनं. आणि हे जे लगेच त्यांना कॉन्टॅक्ट केला, या जे 11 जण आमचे आहेत मित्रमैत्रिणी, तर त्यांना कॉन्टॅक्ट केला तर त्यांना लगेच सांगितलं की अशी अशी घटना घडलेली आहे, तर तुम्ही जरा अलर्ट राहा. मग त्यांनी लगेच आम्ही लिंक पाठवली, न्यूज बघितली आणि मग त्या जरा अशा थांबल्या. त्यांचा 2 तारखेपर्यंतचा टूर होता. कोणी एन्जॉय करायला जाते, परंतु हा एन्जॉय जर अशा स्वरूपात बदलत असेल तर काही कामाची गोष्ट नाही आहे. थंड हवेचं ठिकाण आहे. सर्वांनी छान एन्जॉय केला, आम्ही पण एन्जॉय केला. पण आमची 22लाच फ्लाईट होती, 22लाच आमचं रिटर्न होतं, म्हणून आम्ही सुखरूप घरी पोहोचलेलो आहे. पुण्याची आपण जोडणार आहोत थेट व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून. काही आपल्याशी जोडलेले आहेत. अमरावती शहरातील अनेक लोकदार वर्गासाठी दाखल झाले आहेत. पुन्हा आपण संवाद साधूया. आपलं नाव काय? मंगला बोळके. हा, कुठे आहात आपण आता? श्रीनगरच्या ट्युलिप लँड हॉटेलमध्ये आहे. हा, काय आपण प्रत्यक्षदर्शी आहात, घटना कसं घडली काही माहिती द्याल? तर काल आम्ही पहलगाम गेलो होतो. हा. पहलगाम म्हणजे आम्ही मॉर्निंगलाच इथनं निघून गेलो होतो पॉइंट करण्यासाठी. पॉइंट करण्यासाठी निघून गेलो तेव्हा म्हणजे आम्ही काही पॉइंट केले होते, काही पॉइंट केले आणि मिनी स्वित्झर्लंड म्हणते त्याला, आणि 2-3 पॉइंट राहिले होते आमचे करायचे. तर आम्ही वर 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 चढत गेलो आणि मग जेव्हा त्या ठिकाणी ही घटना घडली ना, तर त्या ठिकाणी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा शांत होतं, असं काही कुठला प्रकार घडला नव्हता, काहीच नाही. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो आणि आमचे फोटोशूट वगैरे सगळे झाले आणि मग आम्हाला जेव्हा त्या आतमधून न नेता त्याने इकडून बाहेरून नेलं होतं, आमच्या घोड्यावाल्यांनी त्या तारामधून नेलं होतं. तर मग तरी पण आम्ही फोटो वगैरे सगळं काढलं, काही नव्हतं, रिलॅक्स होतं सगळं. आणि मग जेव्हा त्या तिकीटसाठी झालं होतं की म्हणजे तिथे गेल्यानंतर ते 40 की 60 रुपयाची तिकीट काढायला लागत होती, तर ते काही आमच्या घोड्यावाल्यानं काढायला नाही लावली होती, म्हणून आतमधून घुसवलं. तर मग ते दोघांचे तिथे ड्रेस घाला, फोटो काढा, ते आमच्या मागे लागले होते, पण आम्ही तिथे ड्रेस नाही घातला आणि फोटो नाही काढले, म्हणून ते लोक आमच्या तर मग त्या दोघांमध्येच वाद झाला. तर मग आम्ही त्याला म्हटलं आम्हाला इथून घेऊन चाल. मग आम्ही निघून आलो त्या पॉइंटवरून, दुसऱ्या पॉइंटला आलो आणि आम्ही तिथे पण त्यांनी आम्हाला पॉइंट वगैरे दाखवले. आम्ही जेव्हा 1-1:30च्या दरम्यान आम्ही खाली उतरत होतो, तर मग ते 2:30 वाजताची ही घटना आहे. आम्ही जेव्हा खाली उतरलो तेव्हा ती, तर ते तो प्रकार झाला आणि आम्ही त्या खाली उतरण्याच्या प्रयत्नात होतो. तिथून आम्ही निघून आलो डायरेक्ट, म्हणजे मग आम्ही पहलगामलाच आलेलो. पहलगामवरून श्रीनगर आलो. तर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आता सेफ आहोत कालपासून. सुरक्षा कशी आहे आता तिथे? कर्फ्यू लागलेला आहे, आम्ही हॉटेलच्या बाहेरच नाही निघालो अजूनपर्यंत. अच्छा, कर्फ्यू लावून दिला आहे. कर्फ्यू लागलेला आहे. बरं, आपल्या कॉलनीचे किती नागरिक दिले होते? आम्ही 11 जण आहे टोटल. अच्छा, कोणत्या हॉटेलमध्ये आहात आपण? ट्युलिप लँड म्हणून हॉटेल आहे, अच्छा. त्या हॉटेलमध्ये. बरं,
आप छत्रपती पार्क जे अमरावती शहरामध्ये आहेत आपल्या कॉलनीमधील नागरिकांचे काही नाव सांगाल का आपण? हो, नीता उमेकर, राजेश उमेकर, कृष्णाई उमेकर, मंगला बोडके, सचिन अनन्या गायकवाड, प्रथम गायकवाड, छाया देशमुख, सिद्धी सोनारे आणि दुसऱ्या कॉलनीतले आहेत अकोले साईडचे आहेत चंदाताई लांडे आणि त्यांची मुलगी पूनम लांडे. बरं, सध्या परिस्थिती कशी आहे तिथे? दादा हॉटेलच्या बाहेरच नाही निघालो तर परिस्थिती काही माहिती नाही, पण सगळं अलर्ट केलेलं आहे आणि आज काश्मीर टोटल बंद आहे. सध्याच्या परिस्थितीत टोटल काश्मीर बंद आहे. मिलिटरी, BSF सगळे तैनात आहे इथे. अच्छा, काळजी घ्या ताई आपण सर्व. हो, ठीक. धन्यवाद आपण आपला संवाद साधल्याबद्दल. मंगला बोडके ज्या अमरावती शहर पोलीस आयुक्तालयामध्ये एक महिला कर्मचारी आहेत, त्यांच्यासोबतच या छत्रपती पार्क मधील 11 नागरिक पर्यटन म्हणून त्या ठिकाणी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दाखल झाल्या होत्या. मात्र त्या ठिकाणी आनंद व्यक्त करून नुकताच आतंकवादाने बेछूट गोळीबार केलाय, अनेकांचा त्या ठिकाणी प्राण गेलाय. अमरावती शहरातील थेट छत्रपती पार्क येथे आपण थेट पक्षपात पाहत आहात. आपण तिथून संवाद सुद्धा साधलाय मंगलाताई सोबत. मंगलाताईंचा स्पष्ट त्यांनी सांगितलं की परिस्थिती अतिशय विदारक आहेत, कर्फ्यू लागलेले आहेत आणि संपूर्ण जम्मू काश्मीर बंद करण्यात आलेलं आहे. अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेले आहेत. मंगला बोडके यांचे त्यापासून जोडलेले आहेत. हो, काय माहिती आहेत? मला जसं माहित पडलं ना, मी तसाच संपर्क साधला माझ्यासोबत की त्यांनी मला सांगितलं की सुरक्षित आहे म्हणून, आणि ते तिथून जवळजवळ पहलगाम पासून 100 ते 150 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तसंच आपल्या न्यूज चॅनलच्या सगळ्या मित्रांनी खूप जास्त सहकार्य केलेलं आहे. त्यांना परत आणण्याचा खूप अथांग प्रयत्न केलेला आहे. तसंच आमदार साहेबांनी आपले नवीन झालेले संदीप खोडके साहेबांचे, सुलभाताई खोडके, आपले खासदार साहेब आणि त्याच्यानंतर रवी भाऊ राणा, नमिताई राणा यांनी सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. तसेच आपले कलेक्टर साहेब, सिटी साहेब यांनी देखील याच्यात फॉलोअप घेतलेले सगळ्यांनी. आणि मला कलेक्टर ऑफिसमधून किंवा आपल्या स्वतः तुम्ही पत्रकार मित्रांनी मला घरी येऊन माझ्या संवाद साधून फॉलोअप घेऊन स्वतः त्यांनीच फॉलोअप घेतलेला आहे. मला त्याच्यात काही करायचं काम पडलं नाही आणि त्यांना सुखरूप परत वापस आणण्याची हमी दिलेली आहे. मला आता बरं वाटतं की आता कुटुंब माझं बोलणं झालं, माझ्या मुलांसोबत, मुलींसोबत, मिसेससोबत सगळ्यांसोबत माझं बोलणं झालेलं आहे आणि ते सध्या सुखरूप आहे. आणि आज त्यांचं म्हणणं पण झालं की त्यांचं परत येण्याचं पण जमेपर्यंत आजच परत आणण्याचं त्यांचं जवळजवळ शक्य होणार आहे. जम्मू काश्मीर पहलगाम येथील घडलेल्या अतिरेकी हल्ल्याचं या हल्ल्यामध्ये सुखरूप बचावलेल्या अमरावतीकर आता त्या ठिकाणी सुखरूप असल्याची माहिती सुद्धा उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी दिली आहे. आणि या घटनेच्या संपूर्ण आढावा सुद्धा आपण घेतलेला आहे. प्रत्यक्षदर्शी असलेल्या पोलीस कर्मचारी मंगला बोडके यांच्या सोबत थेट व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपण संपूर्ण घटनेची माहिती घेतली. आता पोलीस तेथीलच 3 अतिरेक्यांचं स्केच त्यांनी काढलेलं आहे. तात्काळ आता संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे आणि त्यात BSF वगैरे पोलीस यंत्रणा कर्फ्यू सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. हा संपूर्ण आढावा आपण सुद्धा थेट व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जाणून घेतलेले आहेत. अमरावती शहरातील छत्रपती पार्क येथील 11 नागरिक पर्यटक म्हणून दाखल झाले, मात्र सुदैवाने संपूर्ण सुखरूप आहेत. या संपूर्ण घटनेचा थेट आपल्यापर्यंत संवाद साधलेला आहे आणि आता जम्मू काश्मीरची परिस्थिती काय आहे संपूर्ण आढावा क्षणोक्षणी आपल्यापर्यंत देणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज. नमस्कार. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात आपल्या देशातील 28 निष्पाप पर्यटक अकाली मृत्यू पावलेत आहे. ही केवळ एक राष्ट्रीय हानी नाही, तर मानवतेविरुद्धचा एक क्रूर हल्ला आहे. शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राजकमल चौकात मेणबत्त्या पेटवून या दिवंगत आत्म्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे आणि या बर्बर दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला जात आहे. काश्मीरच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये पुन्हा एकदा क्रूरतेने पाय रोवले आहेत. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. 28 निष्पाप पर्यटकांच्या मृत्यूने प्रत्येक हृदय शोकाकुल झाले आहे. या वेदनादायक हल्ल्याच्या विरोधात अमरावतीत उसळलेला जनसागर, शहर काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली राजकमल चौकात निघालेला कॅन्डल मार्च, जिथे हजारो लोकांनी मेणबत्त्या पेटवून
शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. खासदार बळवंत वानखडे, माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख आणि शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत यांनी शोक व्यक्त करताना याला मानवतेवरचा हल्ला असल्याचे म्हटले आहे. हा जो हल्ला झाला तो निश्चितच देशावर आघात आहे आणि अशा प्रकारचे भ्याड हल्ले वारंवार दहशतवाद्यांकडून होत आहेत. परंतु ही जी गोष्ट आहे ही अतिशय निंदनीय आहे आणि प्रत्येक भारतीय याचा निश्चितच विरोध करेल. परंतु धर्माच्या नावावर अजून काही त्याच्यामागे काही दडलं काय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण जे काही आज व्यक्त होत आहे ते अतिशय चुकीचं आहे. म्हणून या हल्ल्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आणि असे हल्ले वारंवार होऊ नये यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलावे अशी आम्ही आवाहन करतो. काश्मीरमध्ये पहलगाम येथे निरपराध जे पर्यटक आहेत त्यांच्यावर आतंकवादी दहशती हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये भारतीय पर्यटक आणि नागरिक हे मृत झाले, मृत्युमुखी पडले. त्याचा निषेध करण्यासाठी आणि मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज या ठिकाणी अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आम्ही या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि जे हुतात्मा आहे त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेने या देशाची आंतरिक सुरक्षा आणि इंटेलिजन्स हे पूर्णपणे फेल ठरलेलं आहे, हे सिद्ध झालेलं आहे आणि याची जबाबदारी देशाचे गृहमंत्री यांनी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करतो. जो जम्मू काश्मीरमध्ये जो हल्ला झाला आणि जातीयवादी दंगल ही घडून आणलेली आहे, एक विशेष करून त्यांना जात विचारून त्यांना मारण्यात आलं आणि एकच कुटुंब नव्हे तर अनेक कपल तिथे सगळे टुरिस्ट तिथे आले होते. तर त्या टुरिस्टवर फक्त जेंट्सवर का हल्ला केला हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यांना जात विचारून, कारण त्यांना खाण्यापिण्याची पण, कारण मी आताच माझी तिथे एक बहीण राहते तिला सगळी विचारणी केली तर ती सांगत होती की येणारे सर्व जेव्हा देशातले टुरिस्ट होते त्यांना जात विचारून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. जवळपास 60 लोकांचा याच्यामध्ये समावेश आहे. अजूनही आकडा पुढे आलेला नाही आहे आणि ही अत्यंत दुःखद घटना आहे की जास्तीत जास्त महाराष्ट्रातले लोक तिथे गेलेले आहे. कारण आता उन्हाळा असल्यामुळे लोक जम्मूला सगळे फिरायला गेले आणि हे भयाड हल्ला हा करण्यात आलेला आहे. यात अनेक काही लोकांचं पण याच्यामध्ये नाव घेणार नाही मी, पण अनेक काही महत्त्वाची लोक आहेत की त्यांनी हे घडवून आणलेलं आहे. महिला काँग्रेस, युवा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या मोठ्या संख्येने या हल्ल्याचा तीव्र निषेध करत दहशतवादाविरोधात एकजूट होण्याचा निर्धार केलाय. आता वेळ आहे एक निर्णायक पाऊल उचलण्याची, जेणेकरून इतर कोणत्याही कुटुंबाला असे दुःख सोसावे लागू नये. आजच्या या श्रद्धांजली सभेत मोठी उपस्थिती हे प्रतीक आहे की आपण दहशतवादाच्या विरोधात एकजूट आहोत आणि निष्पापांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत या दुःखाच्या क्षणी उभे आहोत आणि हा संदेश देऊ इच्छितो की द्वेष पसरवणाऱ्या शक्तींना आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व मृतांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती गहरी संवेदना व्यक्त केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये हल्ला झालेला आहे तर त्यांचा कोणत्या गोष्टी पाहतात आणि काय निश्चितच हे दुर्दैवी घटना म्हटलं तरी चालेल आणि हा खऱ्या अर्थानं तर देशाच्या अस्मितेवर घाला आहे. कारण बाहेरचे लोक येऊन, बाहेरच्या देशाचे लोक येऊन जर आपल्या देशात आपल्या निष्पाप लोकांवर असा अमानुष हल्ला करत असतील तर तो देशावरच घाला आहे. यासाठी म्हणजे मी हे सांगेल की आतंकवाद्यांना जात, धर्म, पंथ नसतो. त्यांच्या डोक्यात क्रूरताच असते आणि त्याचबरोबर ही अधोरेखित झालं की आपण जो आतंकवाद पूर्ण मिटून टाकू, ह्या ज्या काही
गेल्या 10 वर्षापासूनच्या ज्या घोषणा आहेत त्या सपशेल ठरलेल्या आहेत. आजही मोठ्या प्रमाणावर आतंकवादी हल्ले होत आहेत. नेहमीच आहे, सातत्यानं आहे, दररोजच आहे. याचं समर्थन नाही, परंतु हे होणं अपेक्षित नाही. आपण आपलं संरक्षण मंत्रालय यामध्ये निश्चितच कमी पडलेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळात तरी आतंकवाद पूर्णतः समूळ नष्ट झाला पाहिजे या विचाराचे मी आहोत. आम्ही विरोधी असलो तरी, विरोधी पक्षातील असलो तरी त्यांच्यासोबत आहोत. म्हणून हा आतंकवाद लवकरात लवकर मिटला पाहिजे ही अपेक्षा आहे. या घटनेवरून देश सुरक्षित आहेत का? काय देश सुरक्षितेचा जर प्रश्न जर तुम्ही आपण विचारला तर आपल्या शेजारी राष्ट्र असतील, मग चीन असेल किंवा पाकिस्तान असेल किंवा अन्य काही देश आहेत. चीनचं जवळपास कितीतरी किलोमीटर आत, भारताच्या हद्दीत ते घुसलेच नव्हे तर त्यांनी वस्त्या सुद्धा बांधल्या. आणि पाकिस्तानचं तर नेहमीच कुरघोडी आपल्यावर असते. परंतु या क्रमात जे काही आपले पंतप्रधान म्हणत होते की लाल आग निकालेंगे, एक करेंगे, ते होताना दिसत नाही. म्हणून आज जे काही चाललंय, मग पाकिस्तानचा आपल्यावर हल्ला असेल, दहशतवादी हल्ला असेल किंवा चीनचा आपल्यामध्ये घुसखोरी असेल, ही अतिशय गंभीर बाब आहे. याला देशाला आपल्या धोका निश्चित आहे. म्हणून याकडे सुद्धा लक्ष दिल्या गेलं पाहिजे. राजकारण म्हणून यात प्री न आणता किंवा ज्या पद्धतीनं खोटं बोलून रेटून बोलतो आपण नेहमीच, मग तो विकासाच्या जे काही मुद्दे असतील ते मागे पडले, बेरोजगारी वाढली, अनेक प्रश्न निर्माण झाले, त्याकडे दुर्लक्ष तर आहेच. त्याचबरोबरीने देशाच्या सुरक्षिततेकडे सुद्धा दुर्लक्ष आहे. अग्निवीर हा त्यातलाच प्रकार आहे. जर अग्निवीर ती मुलं 4 वर्षातच हे होतील त्यांचे, तर त्यांनी शिकावं कधी आणि प्रशिक्षण घ्यावं कधी आणि लढाईसाठी सज्ज कधी व्हावं, हा सुद्धा त्या निमित्तानं मोठा प्रश्न आहे. मैं उसका तीव्र निषेध करता हूँ. इसको भ्याड़ हल्ला जिसको बोलते हैं, डरपोक लोग जैसे करते हैं, उस प्रकार का हल्ला हुआ है. और इसमें निर्दोष लोग हैं जो टूरिस्ट करके वहाँ गए थे, जिनको कुछ लेना देना नहीं, उनकी हत्या उसमें हुई है. और मुझे लगता है कि इसमें पाकिस्तान का हाथ है, ऐसा है. पाकिस्तान ने ये सारी चीज़ें अभी छोड़ देना चाहिए. उनकी स्थिति इस देश की इतनी खराब है कि इसमें उन्होंने सब ये ऐसे जो कारनामे करते हैं उससे और परिस्थिति खराब होती है. मैं इसका तीव्र निषेध करता हूँ. पर मुझे कभी कभी आश्चर्य लगता है कि भारतीय जनता पक्ष ने जो उस पर ट्वीट किए हैं कि देखो धर्म को पूछा, जात को नहीं पूछा, यानी कहाँ उसकी राजनीति करना, ये मुझे अभी कि ऐसे है. ऐसे टाइम देश के सारे लोगों ने एक साथ रह के सरकार के साथ रहना चाहिए, केंद्र सरकार के साथ रहना चाहिए, और विरोधी पक्ष नेता भी उनके साथ रहने के लिए तैयार है. पर वहाँ भी राजनीति करने का जो उनका खेल है कि देखो धर्म को पूछा, जात को नहीं पूछा. मुझे जो याद है कि वहाँ से उन्होंने काम के पास आके तो वो गोली नहीं मारी, उन्होंने तो रूस करे, कुछ लोगों ने तो देखा भी नहीं कि कहाँ से गोली आ रही है. पर जो नैरेटिव चलाया जा रहा है, ये नैरेटिव मुझे ऐसा लगता है ये घिनौना है. भारतीय जनता पक्ष ने, मुझे ऐसा लगता है कि ये सारा अभी ये हिंदू मुसलमान हर चीज में लाना बंद कर देना चाहिए. देश सर्वप्रथम है और ये देश पे हुआ हमला है और कांग्रेस पार्टी इसका निषेध करती है. जो आज पहलगाम में
जो टेररिस्ट के माध्यम से टेररिस्ट का जो हमला किया गया है और जितने भी लोग हमारे जख्मी हुए हैं उनके दुख में हम सभी सहभागी हैं। पर एक चीज मैं जरूर बोलना चाहूंगी कि जिस तरीके से पहलगाम में टेररिस्टों ने ये पूछकर हल्ला किया है कि गैर इस्लामिक है, गैर मुसलमान है और फिर उन पे गोलियां झाड़ी गई हैं, मैं आप लोगों को इतना जरूर बताऊंगी कि वो बांग्लादेश के गैर हिंदू हो या फिर पहलगाम में जिस तरीके से ये पूछकर गोलियां मारी गई हैं टेररिस्ट के माध्यम से गैर हिंदुओं को, गैर हिंदुओं ने, मैं इतना बताना चाहूंगी कि इस देश में भी हिंदुस्तान है और इस देश में भी आप जिसको मानते हैं वो बहुत सारे लोग यहां रहते हैं गैर हिंदू, और जो टेररिस्ट मुस्लिम कई लोग काम कर रहे हैं इस पे, उनको मैं इतना ही बताऊंगी, एक जान की कीमत 10 से होगी और 10 जानों की कीमत हजारों से होगी। आप हिंदुस्तान में रहते हैं ना कि पाकिस्तान में रहते हैं। और इस देश में प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी जैसे गृह मंत्री है, हिसाब तो जरूर होगा। ये बांग्लादेश और पाकिस्तान नहीं कि वहां के जो मुस्लिम जिस तरीके से हिंदुओं पे अत्याचार कर रहे हैं और जितने भी वक्फ बोर्ड पे हल्ला पूरे देश में इन लोगों ने मचाया है, उन लोगों को मेरा कहना है, जिस देश की मिट्टी में जन्म आप लोगों का हुआ है, जिस देश की मिट्टी को माथे से आप लोगों ने लगाया है और उसी देश के हिंदुस्तान के हिंदुओं को आप पूछ के ये मार रहे हो कि गैर इस्लामिक है, गैर मुस्लिम है, तो याद रखना इस तरीके का अत्याचार 1 से 10 का होगा और 10 का हजारों से होगा। और हमारे देश के गृह मंत्री ये हिसाब जरूर लेके रहेंगे। नमस्कार. काल काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी, त्या ठिकाणी देशातून जाणाऱ्या काही पर्यटकांवर अचानकपणे दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला अतिशय दुर्दैवी आहे. या हल्ल्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. आणि जे खरोखर त्या ठिकाणी शहीद झाले त्यांना मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. पण हे सर्व करत असताना माननीय देशाचे गृहमंत्री श्री अमितजी शाह त्या ठिकाणी पोहोचले आहेत. जे काही पर्यटक आता त्या ठिकाणी आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचं आणि त्या त्या राज्यामध्ये पाठवण्याची व्यवस्था केली जाते आहे. आणि हे सगळ्या गोष्टी असतानाही मला कळत नाही का हल्ला झाला कसा. ज्या काश्मीरला 370 कलम रद्द करून स्वायत्तेचा दर्जा दिला, राज्याचा दर्जा दिला, त्या काश्मीरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. कारण त्या पर्यटक जे येतात पर्यटकाच्या भरवशावरच त्या ठिकाणच्या नागरिकांची उपजीविका आहे. त्या ठिकाणची शेती फक्त 2 महिने होते आणि त्यामुळे उपजीविकेचं महत्वाचं साधन हे काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकावर अवलंबून आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणचा जो नागरिक आहे तो नागरिक हा पर्यटकाला मदत करत असतो. त्यामुळे पहलगाम मध्ये ज्या दिवशी हल्ला झाला काल, तेव्हा पहलगाम मध्ये जवळपास 2000 लोक होते. 2000 लोक होते देशातल्या कानाकोपऱ्यातून आलेले. परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नव्हती. माझा महत्वाचा प्रश्न आहे की काश्मीरवरचं संकट अजूनही गेलं नाही. कोरोना झाल्यानंतर असं म्हटलं गेलं होतं सरकारकडून का कोरोनाची मार एवढी जबरदस्त पडली की त्या ठिकाणचे आतंकवाद संपला. या बेभरवशावर लावून सरकारनं दुर्लक्ष केलं. जर त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था असती तर सामान्य नागरिकांचे, देशाच्या नागरिकांचे, पर्यटकाचे बळी गेले नसते. आणि आता आम्ही म्हणतो का याचा बदला आम्ही घेऊ. 2014 मध्ये पुलवामाचा हल्ला झाला, आमचे 40 सैनिक ठार झाले. आम्ही स्ट्राईक केला, बरोबर आहे, केला,
परंतु अजूनही त्यांना आम्ही गजाआड करू शकलो नाही. त्यांचे जे मास्टर माइंड आहे त्यांना आम्ही पकडू शकलो नाही. पण आज दुर्दैवानं जी गोष्ट घडली ही अत्यंत वाईट आहे. मी तूर्त सर्वांना एकच सांगणार आहे. मी एक पर्यटक आहे महाराष्ट्रातले मोरे म्हणून, मोरे जाधव, दोघं पती पत्नी. त्यांनी अतिशय सुंदर व्हिडिओ टाकलेला आहे आणि सर्व पर्यटकांना विनंती करतो का पेशन्स ठेवा. ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुरक्षित राहा. सर्व प्रकारची मदत सर्व बाजूने त्या ठिकाणी येते आहे. काश्मीर आपला आहे. जे या देशाचं दुर्दैव आहे का हा एवढा मोठा आतंकवादी हल्ला झाला, पण काही समाज माध्यम विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडिया हे त्याही ठिकाणी धर्म आणि जातीचा वाद आणत आहे की त्या आतंकवाद्यांनी जात विचारली, त्यांचा धर्म विचारला आणि नंतर गोळीबार केला. इतकी दुर्दैवी घटना झाल्यानंतरही आम्ही जर असं गलिच्छ राजकारण करत असू, तर धर्म विचारला, जात विचारली, धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या, अशा प्रकारचा प्रचार विशेषतः रजत शर्माची इंडिया जी विकल्या गेली आहे त्यांनी कालपासून मी ते पाहतोय. जे अपप्रचार आणि विषारी प्रचार ते करतायत हे अतिशय चुकीचा आहे. हा हल्ला केवळ एका नागरिकावरचा नाही आहे. हा हल्ला केवळ त्या पर्यटकांवरचा नाही आहे, तर हा हल्ला या देशावरचा हल्ला आहे. आणि देशावरच्या या हल्ल्यावर सर्व देशातल्या नागरिकांनी एकजूट होऊन त्याला तोंड दिलं पाहिजे आणि सरकारने पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे. एवढं या प्रसंगात सांग. ही अतिशय दुःखदायक गोष्ट आहे. आतंकवाद्यांना जात नसते. आतंकवादी असतात. ज्यांनी गोळ्या झाडल्या ते आपल्या देशातले नाही आहेत आणि याच्यावरनं जातीवादी भांडण अजिबात सुरू करू नये अशी अपेक्षा आहे. हे खूप मोठं फेलियर आपल्याला दिसतंय. आपल्याला नोटबंदी, आतंकवाद बंद करण्यासाठी नोटबंदी केली, 370 आतंकवाद, नोटबंदी, या सगळ्या गोष्टीचं फेलियर आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं दिसतं आहे. जे आतंकवादी आले ते सेनेच्या वस्त्र परिधान करून त्या ठिकाणी आले होते आणि तिथे सेना आपल्याला दिसली नाही किंवा ज्यांचं कोणचं पेट्रोलिंग किंवा ज्यांची कोणची जबाबदारी होती ती लोक त्या ठिकाणी दिसली नाही. अतिशय धक्कादायक या सगळ्या गोष्टी आहे. कोणी याला इलेक्शनची मोडस ऑपरेंडी करू नये अशी अपेक्षा आहे, कारण हा आपल्या देशावर एक खूप मोठा धक्का आहे. आम्ही या ठिकाणी या आतंकवादी नष्ट करण्याच्या हिशोबानं सरकारच्या सोबत आहोत, पण कोणत्याही पक्षाने याला जातीय, धर्म या गोष्टी न करता, बिहारचं इलेक्शन याच्या समोर न आणता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जसं आतंकवाद्यांना निपटवायला पाहिजे एवढं मोठं कांड या ठिकाणी झालेलं आहे. याचा कृपा करून राजकारण न करता या ठिकाणी खऱ्या अर्थानं देश कसा सुरक्षित राहील याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. श्रीनगरच्या पासून काही अंतरावर असलेल्या पहलगाम येथे घडलेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला, ज्यामुळे अमरावतीतील शिखर टूर अँड ट्रॅव्हल्सचे अनेक पर्यटक हॉटेलमध्ये अडकलेत. या हल्ल्यामुळे श्रीनगर आणि आजूबाजूच्या परिसरात भयावह वातावरण निर्माण झाले आहे. पाहूया यावर सविस्तर रिपोर्ट. देशामध्ये एक मोठी घटना घडली, ज्याकडे अतिरेकीच्या हल्ल्याच्या या घटनेवर संपूर्ण देशभर संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. जम्मू काश्मीर मधील पहलगाम या पर्यटन स्थळी 28 जणांना अतिरेक्यांनी गोळ्या झाडून त्यांचा अंत केलाय. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि संताप व्यक्त करणारी आहे. पहलगाम या ठिकाणी केलेल्या अतिरेकीच्या हल्ल्यामध्ये 28 भारतीयांचा या ठिकाणी मृत्यू झाला, तर त्यामध्ये 6 महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे आणि महाराष्ट्र सुद्धा या घटनेने हादरला आहे. शेड्यूलच्या वतीने अनेक पर्यटकांसोबत आपण संवाद सुद्धा साधला. थेट व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी अडकलेल्या अमरावती शहरातील पर्यटक सोबत सुद्धा संवाद साधला. मात्र अमरावती शहरातील पर्यटक आता सुखरूप आहेत अशी सुद्धा माहिती मिळाली. याच पर्यटन स्थळी अमरावती येथील शिखर हॉलिडे
टूर अँड ट्रॅव्हलचे संचालक सुनील जोशी हे सुद्धा आपल्या पर्यटकांसोबत त्यांनी सुद्धा रवाने केले होते. संपूर्ण या घटनेची सुद्धा थेट सुनील जोशी यांच्यासोबत आपण संवाद साधूया. या दरम्यान आपण शिखर हॉलिडे दरम्यान किती प्रवासी या ठिकाणी पर्यटक गेले होते? या महिन्यात आमचे 2 ग्रुप गेले होते. एक ग्रुप गेले 7 एप्रिलला, ते होता जेम सोशल ग्रुप, त्याच्यामध्ये 35 सिनियर लोक आमच्या सोबत होते. आणि सेकंड ग्रुप गेला आहे आमचा, त्याच्यामध्ये यवतमाळचे काही 14-15 लेडीज फॅमिली, त्याच्यानंतर नागपूरचे काही 4-5 लोक होते, मुंबई पुण्यावरून 3 लेडीज आल्या होत्या आणि बाकीचे लोक आम्ही अमरावतीवरून होते. अशा 2 ग्रुप गेले होते. तो पहिला ग्रुप आमचा तो 19-20 तारखेला सुखरूपपूर्ण आम्ही आलो आहे. आणि पण जेव्हा ते आम्ही निघत होतो तिथून, तेव्हा तिथून अचानक मौसम खराब झाला होता आणि त्या दिवशीपासून चांगलाच पाऊस पडणं सुरू झालं होतं. पण जे सेकंड ग्रुप माझा त्या दिवशी 19 तारखेला ते तिथून निघणार होते पहलगामवरून आणि ते कटराला येणार होते. पण त्या दिवशी इतका पाऊस पडला, ते रामबन वगैरे ढगफुटी झाले. 27 वर्षानंतर इतका पाऊस तिथं पडला आहे. आणि म्हणून तो पूर्ण जो एरिया 3 किलोमीटरचा होता तो पूर्ण पहाड न दबल्यामुळे पूर्ण 4-5 दिवसापासून रस्ता तिथून पूर्ण टोटली बंद केला गेलेला आहे. या कारणाला आमच्याकडून जे येणार होते ते तिथंच म्हणजे पहलगामला राहणार होते, पण मला असं वाटलं की ते तिथं नाही राहिलं, कारण तो थोडा दुर्गम भाग आहे. पहलगाम म्हणजे मेन हायवे पासून आतमध्ये झाला, त्यानंतर तिथून अमरनाथ यात्रा वगैरे सुरू होतात. तर मी यांना लोकांना म्हटलं की तिथं थांबू नका, आम्ही सर्वांना शिफ्ट केला श्रीनगरला, कारण श्रीनगर मोठे शहर असून तिथं सेफ्टीची पूर्ण व्यवस्था आहे आणि एअरपोर्ट वगैरे पण तिथं आहे. पण आता तिथून आम्ही त्यांना तिथं शिफ्ट केलं हॉटेलला. दुसऱ्या दिवशी आम्ही ट्राय सुद्धा फ्लाईटचं, की बा आता फ्लाईटमध्ये लोकांना सांगावं की रस्ता काही 4-5 दिवस उघडत नाही. पण इथं एक प्रॉब्लेम असा आहे की सर्वांचं इतकं बजेट नाही राहत आणि एअरलाईन वाले काय करतात, एक उदाहरण देतो मी तुम्हाला. जनरल तिकीट असते 2700 रुपयाचा श्रीनगर ते जम्मू, जनरल भाषेमध्ये 27 ते 3000 पर्यंत 3500 पर्यंत तिकीट ते भेटतंय. पण आता असा प्रकार घडल्यामुळे सर्व लोक जर फ्लाईटचा प्रवास शोधत होते, तेच तिकीट झाला 25,000 रुपयाचा. आणि नागपूरचं जे तिकीट 7-7.5 मध्ये आम्ही करतो, तो तिकीट झाला होता 30-35 मध्ये. तर इतकं लोकांचं बजेटही सर्वांचं राहत नाही. आमचं जे तिकीट जो टूर होता तो ट्रेन टू ट्रेन आम्ही दिला होता 26,000 मध्ये, 13 दिवसाचा टोटल टूर होता. तर म्हणून आता लोकांचं मग अजून त्याला मग इतकं स्वस्त काही तिकीट होतं नाही, म्हणून ते आता रस्ताही बंद, मग करणार काय. तर मग त्यांचं सुविधाच्या हिशोबाने 4 दिवसानंतर 3 दिवसांना जसे तिकीट भेटले स्वस्त तसे आम्ही काढून दिले लोकांना. आणि आता सर्व सुरक्षित आहे. पण सर्व लोकांचं माझं एकच म्हणणं आहे की आमचे सर्व लोक सुरक्षित आहे हॉटेलमध्ये, त्यांना कोणताही त्रास नाही. आम्ही त्यांची जेवणाची नाश्त्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. बाकी लोकांनाही आम्हाला सहकार्य केलं आहे. बाकीचे जे पैसे ते हॉटेलचे राहायचे ते पैसे स्वतः देऊ राहिले, पण माझ्याकडून मी नाश्ता, चहा आणि जेवणाची व्यवस्था मी करून देऊ राहिलो. एकामेकाला सहयोग करावाच लागतो अशा वेळेस. माझं फक्त प्रशासनाला एकच म्हणणं आहे की अशा वेळेस जेव्हा रस्ता कोसळणं, रस्ता बंद 8 दिवसासाठी, आणि मेन तिथं चालू आहे तुलिपचं सीझन. तुलिप गार्डन काश्मीरला 1 महिन्यासाठी असते, मार्च एंडिंग पासून तो अप्रिलपर्यंत राहते. तो तिथे 1 लाख लोक रोज येऊ राहिले सध्या. त्या हिशोबाने लोक पूर्ण अटकून बसले आहे. एक दुसरा रस्ता ओपन केला होता त्यांना मुघल रोड करून, पण तो पण दुर्गम रोड आहे. फक्त तो हा रस्ता बंद आहे म्हणून तो रस्ता उकला आहे. तिथे पण कधी रस्ता बंद होते, कधी पण पाऊस होते, बर्फ पडते, कारण बर्फातून जाते तो रस्ता. तर तो काही रिस्क आहे रस्ता, म्हणून आमचे लोक म्हणे आम्हाला आता रिस्क काही घ्यायची नाही आहे. आणि आता आमच्या समजा जवळपास 2 लोक काल निघाले तिथून फ्लाईटनं, आज 2 लोक आज निघाले, उद्या 17 लोकांची फ्लाईट आहे आणि परवा 10 लोकांची फ्लाईट आहे. असं करून आमची टोटल लोकांची आम्ही व्यवस्था पूर्ण करून दिलेली आहे आणि परवापर्यंत आमचे लोक सर्व सुरक्षित. आता ते हॉटेलला आहे. मी त्यांना एकच म्हटलं की तुम्ही हॉटेललाच राहा, बाहेर जाऊ नका, सध्याचा माहोल खराब आहे. पण बाकीचे लोक सुरक्षित आहे. आता आपण त्यांच्याशी बोलणं आम्ही तुमची करू शकतो, म्हणजे व्हिडिओ कॉल वगैरे करू शकता त्यांना. अतिरेकी हल्ला झालाय आणि आपले सुद्धा आपल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे आपण सर्व पर्यटक या ठिकाणी रवाना केले होते. संवाद साधला असेल आपण तेथील म्हणजे जे पर्यटकांची अमरावती, यवतमाळ, नागपूरचे पर्यटक आहेत, काय परिस्थिती आहे त्यांनी सांगितली आहे, काही भीती वगैरे? सर्व लोक खूप घाबरलेले आहे आणि सर्वांचं आर्थिक नुकसान पण होऊ राहिला. त्याच्यानंतर मानसिक त्रासही होते, कारण आपण फिरायला येतो 1 दिवसाच्या अंदाजाने येतो किंवा इतक्या दिवसात आम्ही जाऊन इतक्या दिवस परत येऊ. पहिले सर्व लोक एन्जॉय करत होते, पण हा प्रकार झाल्यानंतर तो जास्तच घाबरले आहे. मी त्यांना कंटिन्यू त्यांच्या संपर्कमध्ये आहे. मी त्यांना आश्वासनही देऊ राहिलो की काही होणार नाही. सर्व त्यांची व्यवस्था एकदम मी सुखरूप एकदम व्यवस्थित जायला करून ठेवलेली आहे, म्हणून त्यांना काही भीती तो नाहीच आहे. पण असे ऐकल्यानंतर घरच्या लोकांनी सर्वात जास्त इथं जे राहिलं, आता जसं मी तुम्हाला सांगतो, माझाच मुलगा तिथं आहे. माझा मुलगा तिथं अटकला आहे. त्यांच्या ग्रुप सोबत माझा मुलगा आतापर्यंत आजच निघाला तो फ्लाईटनं. तर कालपर्यंत तो नॉर्मल होता घरचा माहोल, पण आज असं माहित पडल्यानंतर की बा तिथं असं झालं, तर सर्व जे तिची आजी, तिची आई, आजूबाजूचे एक अजून मुलगा सोनी करून आमचा एक
म्हणजे माझ्या मुलाचा मित्र तो पण त्याचे वडील किती पैसे लागले तर लवकर लवकर बोलवा, म्हणजे चिंता होऊन जाते ना की कोणासोबत काय होईल म्हणून. हा चिंताचा विषय आहेच, पण माझं असं म्हणणं आहे की हा प्रकार बंद झाला पाहिजे काश्मीरमध्ये, नाही तो पर्यटन बंद. आम्हाला असं वाटतं की आता तिथं कस्टमर न्यायचे असते. हल्ला झाल्यानंतर आता पर्यटक भीती वाटणार जाणार. बिलकुल बिलकुल, कारण कोणाही सोबत होऊ शकते ना. माझ्यासोबत झालं, माझ्या टूर आता आज यावेळेस सुरक्षित आहे माझे पर्यटक. पण असं मी जर फसलो असतो तर मी हा विचार करून आता माझं जे आता माझे कंटिन्यू 3 टूर अजून होते, मी 3ही टूर रद्द करू राहिलो आता काश्मीरचे. लोकांना सांगू राहिलो की काश्मीर सोडून दुसऱ्या ठिकाणी चाला. कारण असं प्रकार तुम्ही म्हणजे मी पण ते व्हिडिओ पाहून असं वाटू राहिलो की मी तिथंच आहे, आणि मला नाही वाटत की मी तिथं आता सध्या घेऊन गेलो पाहिजे. घटना घडल्यानंतर प्रशासनाची काही मदत मिळाली का अशी माहिती आपण काय काढली? प्रशासन मिलिटरीज वगैरे सर्व ते करतात तिथं, जसं रस्ता बंद झाला तिथं जेवण वगैरे ते देत होतं, पण पर्यटकाला मदत नसतेच. हे बघा, गव्हर्नमेंटला माहिती आहे की पर्यटक इथे पैसे खर्च करायसाठीच येते, म्हणून जनरल मदत नाही भेटते पर्यटकाला. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, पर्यटकाला स्वतःचा खर्चानंच तिथं राहायला लागते, आणि आता फ्लाईटची पण स्वतःच्या पैशानंच करू राहिले. फक्त माझा गव्हर्नमेंटला एकच म्हणणं आहे की तुम्हाला जेव्हा माहिती आहे की रस्ता बंद झालेला आहे, तुम्ही एअरलाईनवर कंट्रोल करा. जसं तुम्ही फॉरेन लोक आणतात, तर तुमचं पण काम आहे. 1 लाख लोक तिथं अटकून आहे, तो कमीत कमी फ्लाईटचा एक फिक्स रेट करा, किंवा 10,000च्या वर फ्लाईट रेट वाढवला नाही पाहिजे अशा वेळेस 8 दिवसासाठी कमीत कमी. म्हणजे पर्यटक त्या दिवशी निघालेच नाही आमचे पर्यटक. जर हा फ्लाईट आम्हाला व्यवस्थित रेटमध्ये भेटला असता तर मी सर्व पर्यटकाची तिकीट काढून दिले असते. आता मला सांगा, प्रत्येक जणचं बजेट सारखा नाही असतं. काही पर्यटक काढू शकतात 30,000ची तिकीट, प्रत्येक जण नाही काढू शकणार ना. आणि एका फॅमिलीमध्ये 4 लोक आहे, तर 1,20,000 रुपये खर्च करून मध्यमवर्गीय लोक राहते, पर्यटक सर्व पैसे आले नाही राहत. बरोबर. आता मला फक्त गव्हर्नमेंटला एकच म्हणणं आहे की अशा वेळेस तुम्ही फक्त एक फिक्स रेट ठेवा सर्वांच्या जाती, म्हणजे कमीत कमी पर्यटक लवकर लवकर तिथून आपल्या आपल्या घरी पोहोचले पाहिजे. शिखर हॉलिडे टूर अँड ट्रॅव्हल्सचा जम्मू काश्मीरचा हा प्रवास किती दिवसाचा, किती रुपयाचा आपण ठरवला काही? आमचा हा प्रवास आम्ही 26,000 रुपये आम्ही घेतले होते. एसीचा 3 टायरचा तिकीट याच्यामध्ये इन्क्लूड दिला होता, आणि टोटल 13 दिवसाचा टूर आम्ही ठरवला होता. या जायच्या सोबत अमृतसरचा साईटसीन झाला सर्व लोकांचा, त्याच्यानंतर काश्मीर फिरले, टुलिप गार्डन सर्वांना भेटलाय. फक्त पहिला ग्रुप तो सर्व व्यवस्थित झाला, त्याच्यामध्ये त्यांचा काही सोडला नाही, व्यवस्थित सर्व. सेकंड ग्रुपमध्ये जेव्हापासून पहलगामला ते आले त्याच्यानंतर हा पूर्ण मौसम चेंज झाला, त्याच्यानंतर हा अतिरिक्त हमला झाला, ते दोघं एका सोबत झाले. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काल पहलगामला हमला झाला आहे, तिथं लोक हॉटेलमध्ये आता समजा आहे, तर सर्वांची इच्छा आहे लवकर लवकर निघायची, पण ते निघूच शकत नाही. रस्ताच बंद आहे साहेब. तिथचं जे मेन रस्ता आहे हायवे तो बंद आहे. प्लेनची तिकीट आपण म्हटलं, प्लेनचं तिकीट आता तुम्ही आता चेक करू शकता. तुम्हाला जर नागपूरला आता किती पैसे पेड करा, म्हणजे इतके पैसे आहे की ते तुम्ही विचारही करू शकता. ते दिल्लीचं जर जनरल रेट 6,000 रुपये 5,000 रुपये असते, तेच 18-20,000 रुपयाचा तिकीट झालेलं आहे. तर ते बिचारे, आता मला त्याच लोकांची असं वाटतं की ते लोक इकडले नाही राहिले आणि तिकडले नाही राहिले. आता कमीत कमी प्रशासनानं लवकरात लवकर हे सर्व डिसिजन घेऊ. मला नाही वाटत आता कोणाची काश्मीरवर राहायची इच्छा आहे सध्या, ना लोकांना जायची इच्छा आहे ना तिथं राहायची इच्छा आहे. बस माझं एकच म्हणणं आहे, गव्हर्नमेंटने या प्रशासनानं आता थोडी हेल्प करून लवकरात लवकर या लोकांना तिथं आपल्या आपल्या घरी पाठवलं. आपलं टूर अँड ट्रॅव्हल्स अनेक ठिकाणी म्हणजे पर्यटन स्थळी आपण जात घेऊन जातो सर्व पर्यटकांना. घडलेल्या घटनेनंतर आपल्या मनात भीती निर्माण झाली असेल की आता काय करावं, समोर घेऊन जायचं की नाही जायचं, हा प्लॅन आता यशस्वी होणार की नाही होणार, अशी भीती आपल्या मनात होत असेल. बिलकुल बिलकुल सर, कसं आहे, किती बिझनेस असते, पण जेव्हा अशी काही घटना घडते तो आम्ही मी स्वतःच डिसिजन घेतलाय की मी काश्मीरला नाही जाणार. कारण काश्मीरला सध्या जाणं म्हणजे असं आहे की घटना घडल्यानंतर जे आता मी व्हिडिओ बघू राहिलो त्याच्यानंतर मला नाही वाटत की मी खूप सुंदर हे बघा, काश्मीरलाही बर्फ आहे, मनालीलाही बर्फ आहे, सिक्कीमलाही बर्फ आहे, अरुणाचललाही बर्फ आहे. मी सर्व माझे आता पर्यटकाला तुमच्या माध्यमातून आता आव्हान करतो डायरेक्टली की काश्मीरला अवॉइड करा. काश्मीरचे लोक तुम्हाला ना कोऑपरेट करू राहिले, आणि दुनियाभरचं रश आहे. त्यापेक्षा तर तुम्ही दुसरा ऑप्शन शोधा, आणि तिथं डेंजर आहे इतकं, जर आपल्या जीवापेक्षा जर पर्यटन माझ्याशिवाय नाही करायला पाहिजे. मी स्वतः म्हणतो की पर्यटन का जातो आपण, की तिथं आराम करायसाठी, तिथं चांगला काही म्हणजे आपल्याला असं वाटतं की तिथं जाऊन थोडंसं आपण रिलॅक्स झालं पाहिजे. आता तिथं कंटिन्यू टेन्शन मध्ये राहिल्यानंतर काय ते पर्यटन होणार. बरोबर. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आता सध्या काश्मीरला आपण सर्वजण थोडासा ब्रेक द्यायला पाहिजे आता काही दिवस, जेव्हापर्यंत हा प्रॉब्लेम पूर्ण टोटली शांत होत नाही. काश्मीर सोडून बाकीचे भारतात खूप सुंदर सुंदर पर्यटन स्थळ आहे, आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो, लोकांचा चांगले अनुभव येते. आणि काश्मीरचे चला ठीक आहे, पहिला ग्रुप व्यवस्थित निघाला आहे, पण आता असा प्रकार झाल्यानंतर माझी इच्छा नाही आहे सध्या लोकांचं, मी नाही रिस्क घेऊ शकत, कारण आपलेच लोक जाणारे लोक दुसरे राहते. मी अमरावतीचा लोकल व्यक्ती आहे,
आपले लोक सोबत राहते, त्यांच्यासोबत रिलेशन राहते, त्याच्यातल्या कोणत्याही व्यक्तीला काही त्रास झाला तो आम्हाला ते आम्हालाच त्रास होते असं समजून घ्या. आमची फॅमिली सारखंच आहे. बरोबर, म्हणून मी आता सध्या काश्मीरला नाही गेलो. आता तिघही ग्रुप मी रद्द करून टाकलेले आहे. आमचे जे आता 22 महिला, 11 महिला आणि 12 जूनला जे ग्रुप होतं, आता अमरनाथ बद्दलही विचार करू राहिलो. माझा 17ला अमरनाथचं पण एक टूर ठरवलं होतं, पण माझा सध्या माझी इच्छा नाही राहिली, मला खरं सांग. बाकी ठिकाणी आम्ही जाऊ, फक्त काश्मीर त्या साईड मध्ये आम्हाला वैष्णोदेवीच्या नंतर आम्ही वैष्णोदेवी पर्यंत सुरक्षित आहे, जम्मू पर्यंत. त्याच्यानंतर डेंजर, आता इतकं डेंजर आम्ही रिस्क नाही घेऊ. बस आता काश्मीरला थोडं ब्रेक घ्या. जम्मू काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या या घटनेच्या निषेधार्थ अनेक नागरिक आता संतप्त भावना आणि अनेकांचं मन गहिरून होत आहे. सोशल मीडियावर तेथीलच या अतिरेक्यांच्या गोळीबारांचे व्हिडिओज समोर येत असल्याने अनेकांचं मन गहिरून येत आहे. आपला आनंद व्यक्त करण्याकरिता अनेक कुटुंब आपल्या मुलांसह त्या ठिकाणी दाखल झाले होते. आनंद व्यक्त करीत असताना अचानक अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केलाय आणि अनेक शहरातील निरपराध नागरिकांना आपला जीव गमावा लागला. शिखर हॉलिडे टूर अँड ट्रॅव्हल्सचे सुनील जोशी जे अमरावतीचे निवासी आहेत, त्यांचा सुद्धा हा व्यवसाय आहे. अनेक ठिकाणी अनेक पर्यटन स्थळी ते या संपूर्ण नागरिकांना घेऊन जात असतात. मात्र घडलेल्या या घटनेवर त्यांनी सुद्धा आपली भावना व्यक्त केली आहेत की यानंतर खरोखरच जम्मू काश्मीरचा टूर घेऊन जावं की नाही जावं, घेऊन जाणारच नाही असा ठळक त्यांनी आपला हा मत व्यक्त केलेला आहे. दर्शकांनो, शिखर हॉलिडे टूर अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून जम्मू काश्मीरला पहलगाम या ठिकाणी गेलेल्या पर्यटकांसोबत आपण संवाद साधणार आहेत. तेथील परिस्थिती काय आहे, भीती काय आहेत आणि खरोखरच आता तेथे वातावरण शांत झालं का, आता पुनश्च आपण व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पर्यटकांसोबत संवाद साधणार आहोत. तरी फ्लाईटच्या तिकीट बद्दल आता मी जसं सांगितलं, तुम्हाला काय म्हणलं फ्लाईटच्या बद्दल सांगा थोडंसं. फ्लाईटचं कसं आहे, कधी सगळे साधारण लोक आहे. पहिले जर थोड्या कमी रेट मध्ये असते, आम्ही आतापर्यंत अडकलो नसतो, पटापट निघून गेलो असतो. इतकं म्हणजे साधारण लोक आहे ना सगळे टूर मध्ये आलेले. रेट खूप हाय झाले. रेट खूप हाय ठेवल्याच्यानं आम्हाला डिसिजन घ्यायला लेट झाला. आता तिकडे म्हणून इकडे अडकून पडलो आम्ही. आता आपलं नाव काय म्हटलं? आता माझं क्षिप्रा आजने, राहणं कुठे आपलं? अमरावती. अच्छा. अतिरेकी हल्ला झालाय, आता मनात भीती निर्माण झाली असेल आपल्या सुद्धा. हो, आता आम्हाला इथे तर आम्ही आता खाली साधा चहा प्यायला उतरलो तो म्हणजे शेवटी त्या हॉटेलवाल्याला म्हटलं आम्हाला चहा करून द्या, आम्हाला बाहेरही नाही जायला वाटत आहे, काहीच नाही. अच्छा. म्हणजे खिडकीतून पाहायची पण भीती वाटून राहिली आहे. अच्छा, काय कर्फ्यू लागला होता तिथे काही? कर्फ्यू हो बंद झाला, 3:30 वाजता बंद झालं. इकडे पूर्ण शांत झालंय सगळं. बघा तुम्ही. आता अमरावतीला परत येण्याकरता आपल्याला धाव असं मनात म्हणजे तत्काळ होत असेल. हो ते तर आहेच. आता बस आता आज रात्र काढायची सगळी निघायचं आहे. बस हेच सुरू आहे सगळ्यांचं. झालेलं आहे सर्वांचं. पहाड खचल्याने काही रस्ता बंद आहे तिथे. हो, ते पहिले तर आमचा तो प्रॉब्लेम झाला, आमचं वैष्णोदेवी दर्शन झालं नाही. पहिले जम्मू कटरा रस्ता बंद झाला तो ढगफुटीमुळे. आणि आता ही घटना घडली. अच्छा. हा, या घटनेमुळे जास्त घाबरले आहे सगळेजण. आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य केलं, तुम्ही पण आम्हाला पूर्ण सहकार्य केलं. आता बस निघा. त्या प्लेन निघतं का आपण? हो, प्लेन निघत आहे का? हो प्लेननी. हा, हे आमचे जे सुनील भाऊ आहे त्यांनी तात्काळ आमच्या सगळ्यांच्या अर्जंट आम्हाला एक मीटिंग ठरवली. सगळ्यांच्या आमच्या तिकिटा काढून दिल्या. बस आता आम्ही उद्या सगळे स्टेप बाय स्टेप निघणार आहोत. हा, कारण डिसिजन घेणं महत्वाचं होतं. इथून सेफ निघणं महत्वाचं आहे. बरोबर. आपण कोणी आहे का आणखी दुसरे कोणी? हो आहे ना. एकेका रूम मध्ये 2-2 जणी आम्ही. सुरू ठेवा, 1 मिनिट आहे. सगळे कसे आपापल्या रूम मध्येच बसलेले आता. अच्छा. तो दाखवाल? हो, 1 मिनिट. सगळे आपापल्या रूम मध्ये बसले आहेत. खिडकीतून बाहेरचं दृश्य, खिडकीमधून बाहेरचं दृश्य तो ट्राय करा. सगळं शांतता आहे. दर्शकांनी पाहू शकताय थेट व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जे पर्यटक त्या ठिकाणी गेले आणि हे बाहेरचे दृश्य आहेत. रस्ते
बंद करण्यात आलेले आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त पहलगाम या ठिकाणी दिसून येत आहेत. काही प्रमाणात वाहतूक सुरू आहेत आणि अमरावती येथून शिखर हॉलिडे टूर अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून पर्यटक त्या ठिकाणी गेले होते. आतापर्यंत ते अडकलेच आहेत. काही घाबरलेले आहेत, काही शांत आहेत. सगळे असं करून आम्ही एकमेकांना सहकार्य करून राहिलो. आता उद्या आम्हाला निघायचंय. अच्छा, पोलीस वगैरे रस्त्यावर आहेत, आहे सगळे आहेत. प्रशासनाची काही मदत आपल्याला? प्रशासनाचं तिकीट आधी जर आमच्या तिकीट जर कमी याच्यात केले असते आम्ही याच्या आधी निघून गेलो असतो. हा, सुरक्षा म्हणून काही पोलीस? हा, ते आम्हाला सुनील भाऊनी सांगितलं की पैसा महत्वाचा नाहीये, तुमचा जीव महत्वाचा आहे. पटकन डिसिजन घ्या, तिथून मोकळे व्हा. हा, आमच्या 2 दिवस आधी तिकीट बुक झाले. बस आता इथून उद्या सेफ निघणं महत्वाचं आहे आमच्यासाठी. बरोबर. हो, प्राण महत्वाचे आहे, जीव महत्वाचा आहे. हा, बाकी आम्ही इथे राहून राहिलोय. त्यांची सगळी सोय झालेली आहे. सकाळी आमचा नाश्ता, जेवण, रात्रीचं जेवण तुझी सोय आहे. हा, बाकी काही नाही. बस आता इथून निघायचंय बस. बरं, अमरावतीतील प्रशासनाने आपल्यासोबत काही संपर्क साधला का? नाही, कोणाशीच नाही संपर्क. कारण इथे कसं आहे, बरेचसे लोक आहेत, त्यांनी काय केलंय, आता जायचं आहे टूर झालेला आहे आपला, बरेचशे जणांनी पोस्टपेड केलेलेच नाहीये. त्याच्यामुळे पुष्कळ जण संपर्कात नाहीये. अच्छा. हा, आणि मग ते ज्यांचे संपर्क होऊन राहिले ते काय न्यूज मग इकडे तिकडे व्हायरल होतात, ते घाबरून राहिले. ठीक आहे, तुम्ही सुखरूप आहात, ते खूप महत्वाचं आहे. सुखरूप आहे, बस सुखरूप आहे आम्ही. धन्यवाद ताई, धन्यवाद. पहलगाममध्ये घडलेल्या या अतिरेकी घटनेने पर्यटकांच्या मनात भीती निर्माण केली आहे. श्रीनगरमध्ये अडकलेले पर्यटक आणि त्यांचे कुटुंबीय चिंता व्यक्त करत आहेत. सुनील जोशी यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून पुढील काळात जम्मू काश्मीरच्या टूरला नकार देण्याचा विचार व्यक्त केला आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 26हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या संकटात अमरावतीचे 100हून अधिक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले आहेत. माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या पर्यटकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांना धीर दिला आहे. जाणून घेऊया या घटनेचे सविस्तर वृत्त. मंगळवारी 22 एप्रिल रोजी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे बैसरन घाटी येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधून गोळीबार केला आहे. या हल्ल्यात 26हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, तर 20हून अधिक जण जखमी झालेत. या 2 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. बैसरन घाटी ही वाहनांद्वारे पोहोचता न येणारी ठिकाण असल्याने जखमींना हेलिकॉप्टर आणि घोड्यांद्वारे खाली आणण्यात आले. या हल्ल्याने देशभरात खळबळ उडाली असताना अमरावतीच्या 100हून अधिक पर्यटकांचे जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडल्याने त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हे पर्यटक सध्या श्रीनगर आणि पहलगाम येथील खासगी हॉटेल्समध्ये सुखरूप असले तरी त्यांनी पुढील पर्यटन रद्द करून लवकरात लवकर आपल्या गावी परतण्याची विनंती प्रशासन आणि नेत्यांना केली आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी बुधवारी या अडकलेल्या पर्यटकांपैकी काहींशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांनी पर्यटकांची विचारपूस करत त्यांना धीर दिला आणि त्यांच्या सुरक्षित परतण्यासाठी प्रशासनाशी सतत संपर्कात असल्याचे सांगितले. यशोमती ठाकूर म्हणाल्यात की पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने आम्ही हादरलो आहोत. अमरावतीच्या पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी मी शासन आणि प्रशासनाशी समन्वय साधत आहे. नमस्कार. तुमच्या सगळ्यांची माहिती कलेक्टरांना दिलेली आहे मी. ठीक आहे, प्रशासनाला कळवलेलं आहे. तुमचा जो नंबर आहे 2-3 नंबर ते पण कळवलेले आहेत. काळजी घ्या आणि बरं, ठीक आहे. बसेस वगैरे व्यवस्थित आलेल्या आहेत ना? परत कधी अमरावतीला कधी पोहोचणार? 26 ला बरं, ठीक आहे. काही काम असलं तर सांगा. काही अडचण आली तरी सांगा.
हो या लेडीज यांना देतो. हो द्या द्या द्या. बोला बोला. हा नमस्कार नमस्कार नमस्कार. बरे आहे ना तुम्ही? सेफ आहे ना? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काळजी घ्या. काल जो हल्ला झाला, भयाड हल्ला झाला, तो अतिशय वेदनादायक आणि एक धक्का लागणारा हल्ला त्या ठिकाणी आहे. तिथे पर्यटकांवर गोळीबार होणं हे सिक्युरिटी आणि पोलिसिंग किंवा मिलिटरीचे लोक जे होते ते त्या ठिकाणी ॲब्सेंट होते आणि आतंकवादी जे आले होते ते मिलिटरीच्या गणवेशामध्ये आलेले होते आणि त्याच्यामुळे पर्यटकांना पण लक्षात आलं नाही आणि एवढं मोठं कांड त्या ठिकाणी झालं. खरं 370 नोटबंदी, आतंकवाद कमी करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचं फेलियर इथं दिसतं आहे. अमरावतीतले आपले जवळपास 36च्या वर लोक तिथे आहेत आणि माझं त्यांच्यासोबत बोलणं झालं आहे. ते आता सुरक्षित आहेत. मी कलेक्टरांना देखील या सगळ्या गोष्टी अवगत केलेल्या आहेत आणि ते जिथे राहत आहेत तिथे सेफ आहेत असंही त्या सगळ्या मंडळींनी मला सांगितलं. कारण माझ्या ऑफिसमधले सूर्यकांत बोबडे म्हणून होते, ते देखील त्या सगळ्यांमध्ये सामील होते आणि आम्ही सरकारसोबत पण त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे. ते येतीलच. पण ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये धर्मभेद आणि जातीभेद न आणता जो टेररिस्ट असतो त्याची जात टेररिझमच असते, त्याची जात दुसरी कोणची नसते आणि टेररिझम संपण्यासाठी जे काय करायला पाहिजे ते करायलाच पाहिजे. आम्ही सरकारसोबत आहे. इथे वादविवादाचा विषय नाही आहे आणि कोणी याच्यामध्ये जातीभेद करू नये अशी पण विनंती आहे. पण जे काय झालं ते धक्कादायक झालेलं आहे आणि याचा मोठा चटका सगळ्यांना लागलेला. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने देशाला हादरवले असले तरी यशोमती ठाकूर यांच्या संवेदनशील पुढाकाराने आणि प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे अमरावतीच्या अडकलेल्या पर्यटकांना आशेचा किरण दिसत आहे. त्यांची सुरक्षित परतण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या संकट काळात एकजुटीने सामोरे जाण्याची गरज आहे. बेलोरा विमानतळ प्रकल्पावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते या प्रकल्पात कोणत्याही एकट्या व्यक्ती किंवा पक्षाचं श्रेय घेणं योग्य नाही. त्यांनी सांगितलंय की मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख आणि इतर अनेक नेत्यांनी या प्रकल्पाकरिता आपापले योगदान दिलं होतं. पाहूया यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. बेलोरा विमानतळ अनेक वर्षानंतर आता सुरुवात झालेलं आहे. तर अनेक लोक प्रतिनिधी म्हणतात की हे विमानतळ आणण्यात मागणी आहे, तर याकडे आपण कसं पाहत आहे? बघा, हे विमानतळ हे काय कोणत्या एकट्या व्यक्तीने किंवा एकट्या पार्टीने आणलेलं नाही आहे. मला ठाऊक आहे, ज्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, सुनीलदादा पालकमंत्री होते आणि अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब पण होते. त्या लोकांनी दोघांनी पण काँग्रेसचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी खूप मोठा या ठिकाणी तो विमानतळ झाले पाहिजे म्हणून प्रयत्न केले. मग नंतरच्या काळामध्ये काही जमीन अधिग्रहण झाली, काही अजून एक्सटेन्शन त्याला घेण्यात यावं लागलं. त्यावेळेला वीरेंद्र जगताप दादा आमदार होते. त्याच्या आधी अनंतराव गुढे साहेब त्या ठिकाणी खासदार होते. मग अडसूड साहेब खासदार होते. आज बळवंतदादा त्या ठिकाणी खासदार आहेत. त्यांनी पण हे प्रश्न सगळ्यांनी मांडलेले आहेत. जे पालकमंत्री झाले त्या सगळ्या पालकमंत्र्यांनी याच्यामध्ये हातभार त्यांचा लागलेला आहे. काही लोकांना खूप आव आणायची सवय असते, तर ते त्यांच्या प्रोफेशनच्या हिशोबानं त्या सगळ्या गोष्टी करतायत. पण याच्यामध्ये कोणा एका व्यक्तीचा किंवा कोणा एका पक्षाचा या ठिकाणी क्रेडिट नाही आहे. हे सगळ्यांचं मिळून क्रेडिट आहे. मला आठवतं वीरेंद्र दादा जगताप ज्या वेळेला आमदार होते, कारण हा नांदगाव खंडेश्वर एरियामध्ये आपला अमरावतीचं जो एअरपोर्ट आहे नांदगाव खंडेश्वर एरियामध्ये येतो. त्यावेळेला त्यांनी खूप आटापिटा काढून ते सगळं त्यांना कम्पेन्सेशन मिळवून देण्यासाठी खूप म्हणजे सोपं नसतं लँड एक्विजिशन करणं आणि शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करणं या सगळ्या गोष्टी. मग नवल साहेब ज्या वेळेला कलेक्टर होते त्यावेळेला त्यांनी देखील भरपूर त्याच्यामध्ये हातभार
लावलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी स्टँड स्टिल झालेल्या होत्या. त्यावेळेला माजी आमदार सुनीलदादांनी आणि माजी पालकमंत्री सुनीलदादा देशमुखांनी देखील याच्यामध्ये ही याचिका टाकली आणि मग कुठे या सगळ्या गोष्टीला स्पीड अप व्हायला लागला. तर काही लोक खूप आव आणतात की आम्ही केलं. ठीक आहे, तुम्हाला जो आव आणायचा आहे आणा. लोक काही मूर्ख नाहीयेत. हे काही क्रेडिट एका व्यक्तीचं नाहीये. अनंतराव गुढेपासून आदरणीय अशोकराव चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाण साहेब काँग्रेसचे मुख्यमंत्री, त्या ठिकाणी सुनीलदादा देशमुख हे काँग्रेसचे पालकमंत्री, त्याच्यानंतर जे काही पालकमंत्री झाले ते सगळे, मी पण त्याच्यामध्ये थोडासा खारीचा हातभार त्या ठिकाणी लावलेला आहे. सतत मीटिंग घेतलेल्या आहेत आणि नंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच्या एक्सटेन्शनचं भूमिपूजनाला 2019च्या इलेक्शनच्या आधी आम्ही सगळे त्या ठिकाणी उपस्थित होतो. म्हणून ते एका व्यक्तीने आणि एका पक्षाने केलेलं नाहीये. ते सगळ्यांनी मिळून त्याचा हातभार लावलेला आहे आणि अशा उपक्रमात कुठंतरी आपण पश्चिम महाराष्ट्रासारखं शिकलं पाहिजे. विकास कामांचं क्रेडिट घेण्यापेक्षा विकास कामांसाठी जाती, धर्मभेद, पक्षभेद सोडून एकत्र येऊन त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्याचा ज्याच्यामध्ये फायदा आहे त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. यशोमती ठाकूर यांच्या प्रतिक्रियेतनं बेलोरा विमानतळ प्रकल्पासाठी कित्येक नेत्यांचा सामूहिक प्रयत्न दिसून येतो आहे. त्यांनी विरोधकांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय आणि प्रकल्पासाठी सर्वांच्या योगदानाची नोंद घेतली आहे. 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन या विशेष दिनानिमित्त वडाळी वन विभागाने बांबू उद्यानात एक अनोखा उपक्रम राबविलाय. वाढत्या तापमानात पक्ष्यांना पाणी मिळावे याकरिता जलपात्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वडाळी वन विभागाने बांबू उद्यानात एक पर्यावरणपूरक उपक्रम राबविलाय. वाढत्या उन्हाळ्यात आणि तापमानात पक्षी पाण्यापासून वंचित राहतात. या समस्येवर उपाय म्हणून वन विभागाने पर्यटकांना जलपात्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित केलाय. बांबू उद्यानात आलेल्या नागरिकांना वडाळी वन परिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांच्यासह इतर वन अधिकाऱ्यांच्या हस्ते मातीची जलपात्रे भेट देण्यात आली आहे. या उपक्रमादरम्यान नागरिकांना त्यांच्या अंगणातील वृक्षांना जलपात्र लावून पक्ष्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वन विभागाने सांगितले की उन्हाळ्यात पाण्याअभावी अनेक पक्ष्यांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परिसरात जलपात्रे लावणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक युवक युवतींनी जलपात्र स्वीकारत पक्ष्यांना पाणी देण्याचा संकल्प घेतलाय. वडाळी वन परिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे म्हणाल्यात की हा उपक्रम पर्यावरण संरक्षण आणि पक्षी संवर्धनासाठी एक छोटासा परंतु महत्वाचा पाऊल आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरात, अंगणात आणि परिसरात जलपात्र लावल्यास पक्ष्यांना मोठा आधार मिळेल. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, पर्यटक आणि युवक युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. बांबू उद्यानातील हा उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला आहे. वन विभागाने यापुढे असे उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केलाय. आज रोजी जागतिक वसुंधरा दिवस निमित्त बांबू गार्डन वडाळी इथे जे पर्यटक या ठिकाणी उद्यानामध्ये आलेले आहेत त्यांना आम्ही जलपात्राचं वितरण केलेलं आहे वन विभागाकडून आणि त्यांना असं आवाहन केलं आहे की सद्यस्थितीत उष्णतामान खूप वाढलेलं आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे आपल्याला पाण्याची गरज आहे तसंच पक्ष्यांनासुद्धा पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या सगळ्यांना जे जलपात्र वाटप केलेलं आहे त्यामध्ये प्रत्येकाने आपल्या घरी लावल्यानंतर त्यात रोज थंड पाणी भरायचं जेणेकरून पक्ष्यांची पाण्याची जी तहान आहे ती भागविली जाईल. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वडाळी वन विभागाने राबवलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. आपणही आपल्या परिसरात जलपात्र लावून पक्ष्यांना आधार देऊ शकतो. पर्यावरण संरक्षणासाठी असेच छोटे छोटे प्रयत्न महत्त्वाचे ठरतात. अकोला येथे एका गंभीर प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक चर्चेला तोंड फुटले आहे. शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्या अटकपूर्व जमानत अर्ज अकोट सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांना खंडणी मागणी, जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या निर्णयाने दातकर यांच्या कायदेशीर अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ आणि खंडणी मागणी प्रकरणात मोठी कारवाई. शिवसेना ठाकरे गटचे अकोल्यातील जिल्हा प्रमुख गोपाल दातकर
यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला अकोट सत्र न्यायालयाने फेटाळले आहे. या निर्णयामुळे दातकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. हे प्रकरण हिंगणी येथील मजिप्राचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या सर्कल अंतर्गत सुमारे 50 लाख रुपयांच्या कामाकरिता दातकर यांनी 5 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. इंगळे यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला असता दातकर यांनी सर्कलमध्ये कोणतेही काम होऊ देणार नाही अशी धमकी दिली. याचवेळी जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे. परिणामी या गंभीर प्रकरणात दातकर यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे. इतकंच नाही तर आरोपीला 15 दिवसाचं अंतरिम संरक्षण देण्याची मागणीही कोर्टाने फेटाळली आहे. आता गोपाल दातकर यांच्यावर अटक होण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. गोपाल दातकर यांचा अटकपूर्व जमानत अर्ज फेटाळल्याने अकोल्यातील हे प्रकरण आणखी गंभीर बनण्यावर आले आहे. खंडणी, जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्यांसारख्या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे. पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. उन्हाच्या तडाख्यात संपूर्ण अकोला जिल्हा होडपडतो आहे. पारा तब्बल 44 अंशावर गेला असताना नागरिकांना थोडासा दिलासा मिळवून देणारा एक आगळा वेगळा उपक्रम सुरू झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते निशिकांत बडगे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सुरू केलेली फिरती पाणपोई नागरिकांसाठी वरदान ठरत आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पाऱ्याने 44 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निशिकांत बडगे यांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सुरू केलेली फिरती पाणपोई शहरातील नागरिकांसाठी खूप उपयोगी ठरत आहे. चार्जिंग ऑटोवर बसवलेली ही पाणपोई शहरात विविध ठिकाणी फिरवली जात आहे. विशेषतः उन्हात रस्त्यांवर काम करणारे मजूर, प्रवासी, विद्यार्थी आणि लहान मुले यांच्याकरिता ही सेवा एक मोठा दिलासा ठरत आहे. अकोल्यात जरी काही ठिकाणी स्थायी स्वरूपाच्या पाणपोया उभारण्यात आल्या असल्या तरी अनेक भागांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र आहे. अशा वेळी ही फिरती सेवा गरजूपर्यंत पोहोचत असून समाजासाठी ही एक संवेदनशील आणि प्रेरणादायी भूमिका बजावत आहे. नागरिकांनीही या उपक्रमाचे भरभरून स्वागत केले असून अनेकांनी यासारख्या सेवांची शहरभर गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. स्वर्गीय चंद्रराव बडगे गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पाणपोईचं आयोजन असं हे दुसरं वर्ष आहे. निशिकांत बडगे हे सामाजिक कार्यकर्ते तर आहेतच, निसर्ग प्रेमी सुद्धा आहेत आणि ते दरवर्षी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे एक पाणपोईचं आयोजन करतात आणि हे पाणपोई अतिशय उपयुक्त पाणपोईचं आयोजन केलेलं आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात याचा लाभ घेत आहेत. या व्यतिरिक्त निशिकांत हा निसर्गप्रेमी असल्यामुळे निसर्ग संवर्धनाचं सुद्धा खूप मोठं काम करतो. ज्या ज्या ठिकाणी म्हणजे वर्दळ आहे, ज्या ठिकाणी गरजू लोक आहेत त्या ठिकाणी पाणपोई फिरण्यात येते. अतिशय उपकृत अशा उपक्रमाकरता निशिकांतला खूप खूप शुभेच्छा. उन्हाच्या झाडा कितीही तीव्र असल्या तरी माणुसकीचा गारवा त्यावर मात करतोच. निशिकांत बडगे यांच्या या फिरत्या पाणपोई उपक्रमाने हेच दाखवून दिलं आहे. समाजासाठी समर्पित होणारी ही संवेदनशीलता खरंच प्रेरणादायी आहे. यवतमाळकरिता आज एक अभिमानास्पद क्षण आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSC 2024च्या अंतिम निकालात यवतमाळच्या 2 होतकरू विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहेत. आदिबा अणम अशफाक शाद यांनी देशात 142वा तर जयकुमार शंकर आडे यांनी 300वा क्रमांक पटकाविला आहे. या यशाने संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे नाव उजळले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024चा अंतिम निकाल मंगळवारी 22 एप्रिल रोजी जाहीर झालाय. या परीक्षेत देशभरातून 1009 उमेदवार निवडले गेले असून यवतमाळ जिल्ह्याच्या आदिबा अणप अशफाक शाद आणि डॉक्टर जयकुमार शंकर आडे यांनी आपल्या कठोर परिश्रमाने यशाचा झेंडा रोवला आहे. आदिबा यांनी संपूर्ण भारतातून 142वा क्रमांक मिळवलाय तर जयकुमार यांनी 300वा क्रमांक पटकाविलाय. आदिबा अणम या यवतमाळ शहरातील कळमचौक परिसरात राहणाऱ्या ऑटोचालक अशफाक अहमद यांची कन्या आहे. त्यांनी आपल्या यशाने महाराष्ट्रातील पहिल्या मुस्लिम महिला IAS अधिकारी होण्याचा मान मिळवण्याची शक्यता निर्माण केली आहे. एक्सवरच्या पोस्टनुसार आदिबा यांच्या यशाने स्थानिक समुदायात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबियांच्या पाठिंब्याला, शिक्षकांच्या मार्गदर्शनाला आणि स्वतःच्या सातत्यपूर्ण अभ्यासाला दिले आहे. दुसरीकडे जयकुमार शंकर आडे हे यवतमाळच्या दारवा मार्गावरील महावीर नगरातील शिक्षक शंकर आडे यांचे सुपुत्र आहे. वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर जयकुमार यांनी UPSCची तयारी केली आणि 300वा क्रमांक मिळवून आपले ध्येय साध्य केले. एक्सवरच्या पोस्टनुसार त्यांच्या यशाने यवतमाळमधील तरुणांमध्ये प्रेरणा निर्माण झाली आहे. या दोघांच्या यशामागे त्यांचे कठोर परिश्रम, सातत्य आणि ध्येयनिष्ठ हे मुख्य घटक आहे. आदिबा आणि जयकुमार यांनी यवतमाळच्या सामान्य कुटुंबातून येऊनही देशातील सर्वात कठीण परीक्षेत यश मिळवले आहे, ज्यामुळे ते इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा स्तोत्र ठरले आहेत. यवतमाळचे खासदार आणि स्थानिक नेत्यांनी या दोघांचे अभिनंदन केलेत. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी आदिबा यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक केलेत. आदिबा अनमशाद आणि जयकुमार आडे यांच्या UPSC मधील यशाने यवतमाळसह संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे. त्यांचे हे यश तरुणांना कठोर परिश्रम आणि ध्येयनिष्ठेचे महत्त्व अधोरेखित करते. यवतमाळकरांना हा अभिमान इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही. यवतमाळ शहरातील शनी मंदिर परिसरात दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका क्रुझर गाडीने अचानक पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी आग विझवण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केलेत, तरीही गाडीचे मोठे नुकसान झालेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जाणून घेऊया या घटनेचे सविस्तर वृत्त. यवतमाळ शहरातील शनी मंदिर परिसरात 23 एप्रिल रोजी दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. एका क्रुझर गाडीने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी गाडीतून धूर निघताना पाहिल्यावर तात्काळ धाव घेतली आणि पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने इतका जोरदार पेट घेतला की गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनधारकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार यवतमाळ शहरात सध्या तापमान 40 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त आहे आणि तप्त उन्हामुळे गाडीचे इंजन आणि इंधन अति गरम होऊन आग लागली असावी असे तज्ज्ञांचे मत आहे. स्थानिक नागरिकांनीही उन्हाच्या तीव्रतेमुळे गाडीला आग लागल्याची शक्यता व्यक्त केली आहे. या दरम्यान पोलीस आणि स्थानिकांनी एकत्रित येऊन आग आटोक्यात आणली आहे. आग विझवण्याकरिता पाण्याचा मारा आणि मातीचा वापर करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. गाडीच्या इंधन टाकी, इलेक्ट्रिक वायरिंग आणि बाह्य कारणांमुळे आग लागली का याचा शोध घेतला जात आहे. यवतमाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी सांगितले की आम्ही सर्व शक्यतांचा विचार करून तपास करीत आहोत. फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जाईल. या घटनेमुळे शनी मंदिर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेकांनी उन्हाच्या तीव्रतेमुळे वाहनांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे. स्थानिक प्रशासनाने वाहनधारकांना दुपारच्या वेळी गाड्या सावलीत पार्क करण्याचे आणि नियमित तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. यवतमाळ शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने अशा घटनांबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. यवतमाळ येथील या आगीच्या घटनेने वाहनधारकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तप्त उन्हामुळे अशा घटना टाळण्याकरिता प्रशासनाने केलेले आवाहन प्रत्येकाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यावर या घटनेचे नेमके कारण समोर येईल. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथे एका संवेदनशील प्रकरणाने चर्चेला तोंड फुटले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लावलेल्या पंचशील आणि निळ्या झेंड्याच्या विटंबना झाल्याच्या तक्रारीनंतर आंबेडकरी विचारांच्या मंडळींवर कथित खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप आहे. वंचित बहुजन आघाडीने या गुन्ह्यांची चौकशी आणि रद्द करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गावाच्या कमानीवर लावलेल्या पंचशील आणि निळ्या झेंड्याची विटंबना झाल्याचा आरोप आहे. वंचित बहुजन आघाडीच्या म्हणण्यानुसार ही विटंबना गावातील काही जातीवादी वृत्तीच्या लोकांनी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ गावातील आंबेडकरी विचारांच्या मंडळींनी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मात्र तक्रार दाखल केल्याचा राग मनात ठेवून काही जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी राजकीय दबावाखाली तक्रारकर्त्या आंबेडकरी मंडळींविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
तेल्हारा पोलिसांनी कोणतीही सखोल चौकशी न करता आंबेडकरी मंडळींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, ज्यात विनयभंगासारखे आरोप समाविष्ट आहेत, ते दाखल केलेत. याशिवाय पोलिसांनी दहिगाव येथे कोम्बिंग ऑपरेशन राबवून गावातील तरुणांची धरपकड केल्याने स्थानिकांमध्ये भय आणि तणावाचे वातावरण आहे. वंचित बहुजन आघाडीने हा प्रकार जातीवादी आणि मानसिकतेतून आणि राजकीय दबावाखाली घडल्याची शक्यता व्यक्त केली आहे. दहिगाव तालुका तेल्हारा येथे 14 एप्रिल रोजी झेंड्याची जी विटंबना झाली, त्या विटंबनेच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि तक्रार दिल्यानंतर त्या तक्रारीची दखल न घेता उलट आंबेडकरी जनतेवरच संपूर्णपणे राजकीय दबावापोटी पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि आमच्या वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही SP साहेबांना निवेदन दिलं की तिथलं कॉम्बिंग ऑपरेशन थांबवून अनेकांवर जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते मागे घेण्यात यावे आणि विनाकारण राजकीय दबाव तंत्राच्या अधीन येऊन जे काही आणखी गुन्हे वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे ते सुद्धा थांबावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी तेल्हारा पोलिसांच्या विरोधात फार मोठं तीव्र आंदोलन छेडणार आहे आणि याची जर पुढे काही आणखी जर घटना घडली तर या संपूर्णपणे तेल्हारा पोलीस प्रशासन जबाबदार राहील. आणि जर एवढंही करून सर्व गोष्टी जर थांबल्या नाहीत तर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल. दहिगाव येथील आंबेडकरी मंडळीवरील कथित खोट्या गुन्ह्यांच्या प्रकरणाने अकोला जिल्ह्यातील सामाजिक तणाव उघड झाला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मागण्यांवर प्रशासन काय कारवाई करेल हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. संविधान आणि आंबेडकरी विचारांचा आदर राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. पंधरा एप्रिलच्या सकाळी नागपूरमधील अविनाश भुसारी यांच्यावर झालेल्या गोळीबाराने संपूर्ण शहर हादरले आहेत. आता या घटनेतील आरोपींना मदत करणाऱ्यांचीही पोलिसांनी बिंग फोडले आहे. नागपूरच्या सिमरन रोहित लोखंडे आणि ऋषभ हरीश वानखडे या 2 जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी आरोपींना आश्रय आणि प्रवासाची व्यवस्था करून गुन्ह्यात अप्रत्यक्ष सहभाग घेतल्याचा आरोप आहे. 15 तारीख को सुबह अविनाश भुसारी इनके ऊपर फायरिंग हो गई थी, उसमें उनका मृत्यु हुआ था. उसमें जो मदद करने वाले थे एक सिमरन रोहित लोखंडे और ऋषभ हरीश वानखेड़े, इन्होंने उनको अपने घर में आश्रय दिया था. जो आरोपी थे वो गुने में उनको आश्रय दिया था. उसके बाद उनको भगाने के लिए यहाँ से एक कार प्रोवाइड की थी जिसमें वो नागपुर से बडनेरा तक उनको छोड़ने के लिए गए थे. फिर वहां से उन्होंने बडनेरा रेलवे स्टेशन से बडनेरा से भुसावल तक उनका टिकट भी UPI ID अपनी यूज करके बनवा के दिया था. उसी प्रकार 10,000 रुपए उसके अकाउंट में ट्रांसफर किए थे. हाँ, ये उनके मौसी के लड़के हैं, जो आरोपी है इनके मौसी के लड़के हैं. ये अपने रिश्तेदारी निभा रहे थे. उनको मदद करके उन्होंने आश्रय दिया और भगाने के लिए मदद की है. कार जो यूज की थी वो कैब थी, उसका अभी तक पता नहीं लगा है, लेकिन वो जल्दी हम उसका भी ये कर लेंगे, तपास कर लेंगे. अभी तक ये गुन्हे में 3 बड़े आरोपी और एक विधि संघर्षग्रस्त बालक को अटक की गई है. इस घटना में बाबू हिरनवार, बंटी हिरनवार और हिरनवार गैंग ये उभर के सामने आ रहे हैं. मेन यही आरोपी है इसमें और उसके साथ 10 से 12 लोग शामिल है इसमें. पकड़े हुए 2 आरोपी के नाम है सिमरन रोहित लोखंडे और ऋषभ हरीश वानखेड़े. ये आरोपी जो मुख्य आरोपी है उनके रिश्तेदार है. इन्होंने आरोपी को अपने घर में आश्रय दिया, उनको भगाने में मदद की. उसी प्रकार उसके अकाउंट में पैसा ट्रांसफर करके उनको आर्थिक मदत भी की है. या हत्येच्या गुन्ह्यातील गुंतागुंतीच्या जाळ्यात आता नातेवाईकांचाही सहभाग समोर आला आहे. आप्तसंबंध जपत गुन्हेगारांना पळून लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या या दोघांविरोधात पोलिसांची चौकशी सुरू आहे. पुढील तपासात आणखी किती जणांची नावे बाहेर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागपूरच्या वंजारीनगर भागात मोठा ड्रग्ज रॅकेट उघड झाला आहे. पुलाखाली एमडी ड्रग्जची डीलिंग करताना दोघांना अटक करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या सतर्क कारवाईमुळे एक मोठा गुन्हा उघडकीस आला आहे. लगभग 12:15 के करीब हमारे पुलिस सिपाही अतुल टिकले इनको गुप्त बातमीदारी से माहिती मिली कि वंजारीनगर पुलिया के नीचे 2 जन एमडी खरीदी बिक्री करने वाले हैं। यह माहिती हमने माननीय डीसीपी सर, माननीय एसीपी सर अजनी, माननीय पीआई सर इनको बता के रेड कार्रवाई करने के लिए हम घटनास्थली रवाना हुए। वहाँ पे हमने जाके सर्च ऑपरेशन किया तो 2 इसम हमें डाउटफुल लगे, तो उनको हमने ताबे में लिया। उनकी तरफ से एक जन जो नीले कलर का शर्ट पहने था उसके ताबे में से हमने 5 ग्राम एमडी हस्तगत किया, और दूसरा जो उसका नाम है शेख जावेद शेख जावेद, रहना इसका आशीर्वाद नगर उड़केश्वर, पुलिस थाने उड़केश्वर, इसके अधीन रहना। तो एमडी खरीदी बिक्री करने का दोनों व्यापार करने के लिए उधर आए थे। दोनों को हमने ताबे में लिए। उनके पास जो 2 व्हीलर गाड़ियाँ थी, इसमें जो पहला आरोपी है युगल पुरुषोत्तम नारखेड़े, उसके पास से हमने उसकी 2 व्हीलर शाहीन गाड़ी जिसका गाड़ी क्रमांक MH49 AN 4759, और दूसरा आरोपी शेख जावेद शेख साबिद, इसकी तरफ से एक एक्टिवा गाड़ी जिसका गाड़ी नंबर MH49 AN 4397, यह गाड़ी दोनों के पास से हमने तपास के लिए ताबे में लिए हैं। और उनके पास से जो 2 मोबाइल मिले थे वो हमें सस्पेक्टेड लगे, उसकी भी छानबीन शुरू है। उनके पास जो एमडी पाउडर जो मिला था उसके ऊपर से पुलिस स्टेशन में अपराध क्रमांक 194 के तहत NDPS के कलम तहत गुना दाखिल किया गया है। इस कार्रवाई में कुल मिलाकर 1,90,000 का मुद्देमाल हमने अभी तक हस्तगत किया है, और बाकी की कार्रवाई भी शुरू है। और यह जो कार्रवाई है माननीय सीपी सर, माननीय एडिशनल सर, माननीय डीसीपी सर, माननीय एसीपी सर अजनी और माननीय ओपुनी सर, इनके मार्गदर्शन में इस कार्रवाई को अंजाम दिया गया। नागपूरमध्ये ड्रग्ज रॅकेटवरील पोलिसांची सतर्कता वाढली आहे. सिटी न्यूजच्या माध्यमातून नागरिकांनी देखील सावध राहण्याचं आणि पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन. ड्रग्ज मुक्त नागपूरसाठी आपली ही भूमिका महत्वाची आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आता अमरावती विदर्भनंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीच्या फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.